Good morning, children. In previous class, I have given question and answers meanings. No, this lesson completed. Okay, first poem completed. Today I will be teaching second lesson, Dohrai ka samay. Okay. Before that, we'll revise first lesson, Prarthana poem. Okay. Take out your textbook, everyone. Page number 5. See, keep your finger and after that repeat me. Okay. प्रार्थना। हम बालक करते यही विनती, हम बालक करते यही विनती, हे ईश्वर जग में रखना शांति, हे ईश्वर जग में रखना शांति. First two lines you have to by heart, children, and practice for writing also. Okay. हम बालक करते यही विनती, हे ईश्वर जग में रखना शांति. फर्स्ट पैरा से, आपस में सबका प्यार बढ़ाना, आपस में सबका प्यार बढ़ाना, निंदा और बुराई से बचाना, निंदा और बुराई से बचाना. कर देना क्षमा हे जगत स्वामी, कर देना क्षमा हे जगत स्वामी, जो हमसे कोई कभी हो जाए गलती, जो हमसे कभी हो जाए गलती. हम बालक करते यही विनती, हे ईश्वर जग में रखना शांति. सेकेंड पैरा से, माता पिता का हम कहना माने, माता पिता का हम कहना माने, उनको रूप तुम्हारा जाने, उनको रूप तुम्हारा जाने. रखना उनको साथ सदा साथ हमारे, रखना उनको सदा साथ हमारे, करे नित तुमसे यही विनती, करे नित तुमसे यही विनती. हम बालक करते यही विनती, हे ईश्वर जग में रखना शांति. थर्ड पैरा से, दया करे हम सब जीवों पर, दया करे हम सब जीवों पर, दुनिया के दुख मिटाए हम, दुनिया के दुख मिटाए हम. रहे सदा दयालु बनकर, रहे सदा दयालु बनकर, हो इंसानों में हमारी गिनती, हो इंसानों में हमारी गिनती. हम बालक करते यही विनती, हे ईश्वर जग में रखना शांति. सी शब्दार्थ. बालक यानी बच्चे, बालक यानी बच्चे और चिल्ड्रन, बालक यानी बच्चे और चिल्ड्रन. शांति यानी अमन, पीस, शांति यानी अमन, पीस. जगत यानी संसार, वर्ल्ड, जगत यानी संसार, वर्ल्ड. स्वामी यानी मालिक, लॉर्ड, स्वामी यानी मालिक, लॉर्ड. दया यानी करुणा, पीटी, दया यानी करुणा, पीटी. दयालु, दयालु यानी दयावान, दया ಮತ್ತೆ दयालु डिफरेंट ಇದೆ. दयालु यानी दयावान, काइंड. विनय यानी प्रार्थना, सॉरी विनती यानी प्रार्थना, प्रेयर, विनती यानी प्रार्थना, प्रेयर. बुराई यानी कमी नीचता, डिफेक्ट, बुराई यानी कमी नीचता, डिफेक्ट. गलती यानी भूल, मिस्टेक, गलती यानी भूल, मिस्टेक. नित्य यानी रोज, एवरीडे, नित्य यानी रोज, एवरीडे. दुख यानी कष्ट, पेन, दुख यानी कष्ट, पेन. इंसान यानी आदमी, ह्यूमन बीइंग, इंसान यानी आदमी, ह्यूमन बीइंग. Okay, these question answers. Now today is Saturday, no? So you have to write. Here assignment write first. After that I will explain question answers. Assignment, today's assignment write. Learn and write. शब्दार्थ, from प्रार्थना. Okay, from प्रार्थना. शब्दार्थ meanings you have to write one time only. Okay, one time. And page number C, page number 6.
Understood? Shabdarth you have to write. These Shabdarth only homework. One time you have to write. Only one time. Okay. And next today Saturday now. So you have to write one page copywriting. Means second page you have to write. One page. One page copywriting. That is second page. Okay. Last week we have written first page. No. Today you have to write second page. Means 2 pages you have to complete in your copywriting. First is here. First main is Shabdarth you have to write in your homework book one time. Okay, you have to copy from page number 6. Okay, textbook page number 6, and one page copywriting you have to write. Okay, this is your today's assignment 9. You have to write assignment 9. Okay, numbers haki assignment ಯಾವುದು ಬರೀತೀರಾ ಅದನ್ನ ನಂಬರ್ ಹಾಕಬೇಕು. Now she एक शब्द में उत्तर दीजिए. आंसर इन वन वर्ड. बालक ईश्वर से संसार में क्या रखने को कहते हैं. बालक ईश्वर से संसार में क्या रखने को कहते हैं. शांति. ओके, शांति रखने को कहते हैं. बच्चे आपस में क्या बढ़ाना चाहते हैं. बच्चे आपस में प्यार बढ़ाना चाहते हैं. प्यार. ओके, आंसर इन वन वर्ड ओनली यू हैव टू राइट. क्या बढ़ाना चाहते हैं, ಏನ್ ಹೆಚ್ಚಿಸಬೇಕಂತಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯನ್ನ. बच्चे माता पिता को किसका रूप मानते हैं. ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಯಾವ ರೂಪ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತಾರೆ ಮಕ್ಕಳು. बच्चे माता पिता को भगवान का रूप मानते हैं. देवर रूप ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊತಾರೆ. बच्चे सदा कैसा बनकर रहना चाहते हैं. बच्चे सदा दयालु बनकर रहना चाहते हैं. ಯಾವ ತರ ಇರಬೇಕಂತ ದೇವರಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ದಯಾಲು. ಓಕೆ, now these you have done. Now first and second first and second line you have to practice. Okay, for writing also. Now see second lesson. Open your textbook. Second lesson. Do. Read the lesson name. दोहराई. दोहराई. दोहराई का समय. Okay, write today's date also children. दोहराई का समय. दोहराई means revision. REVISION revision. Time. समय यानी time. दोहराई का समय means revision time. ಏನ್ ರಿವಿಷನ್ ಮಾಡೋದಿದೆ ಇಷ್ಟು ಬೇಗ ಸೆಕೆಂಡ್ ಲೆಸನ್ ಅಲ್ಲಿ. ಏನ್ ರಿವೈಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು ನೀವು ಲಾಸ್ಟ್ ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಲರ್ನ್ ಮಾಡಿದಿರಲ್ಲ, ಯಾವ್ಯಾವ ಮಾತ್ರೆಗಳನ್ನ ಲರ್ನ್ ಮಾಡಿದೀರಾ, ಆ ಮಾತ್ರೆಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ರಿವೈಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಇನ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕೋರ್ಸ್ ಆಲ್ಸೋ ಐ ಹ್ಯಾವ್ ಟೋಲ್ಡ್ ಮಾತ್ರೆಗಳನ್ನ ನಾನು ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಅಲ್ವಾ. ಟುಡೇ ಇನ್ ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಯಾವ ಮಾತ್ರೆಯನ್ನು ಕಲ್ತಿದ್ದೀರಾ ನೀವು. ಅಪ್ ಟು ಬಡಿ ಊಕಿ ಮಾತ್ರವರೆಗೂ ನೀವು ಕಲ್ತಿದ್ದೀರಾ. Now in this third standard you all learned from ರೂಕಿ ಮಾತ್ರ. here third lesson ರೂಕಿ ಮಾತ್ರ lesson ಇಂದ ಇದೆ. ಓಕೆ, ನಾವು ಊಕಿ ಮಾತ್ರವರೆಗೂ ನೀವು ಕಲ್ತಿದ್ ನಿಮ್ಗೆ ನೆನಪಿದೆಯಾ ಹೇಗೆ ಓದ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು. ಆಕಿ ಮಾತ್ರ, ಊಕಿ ಮಾತ್ರ, ಈಕಿ ಮಾತ್ರ, ಛೋಟಿ ಈಕಿ ಮಾತ್ರ, ಬಡಿ ಈಕಿ ಮಾತ್ರ, ಹೇಗೆ ಅದನ್ನ ಓದ್ಬೇಕು ವಿತ್ ವರ್ಡ್ಸ್ ಜೊತೆಗೆ ಹೇಗೆ ಓದ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ರಿವೈಸ್ ಮಾಡೋಣ. ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್, now take out your textbook page number 7. दोहराई means understood now. दोहराई means revision. Okay, दोहराई ಅಂದ್ರೆ revision. समय यानी time. Okay, समय यानी time. दोहराई का समय means revision time. See your heading. पिछली पुस्तक में means पिछली यानी ನಿಮ್ ಹಿಂದಿನ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ. पिछली यानी ಹಿಂದಿನ. Okay, ಏನ್ ಹಿಂದಿನ ಪುಸ್ತಕ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದು. ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್. ದಿಸ್ ಇಸ್ ಥರ್ಡ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್. ನೋ in your second standard textbook पिछली टेक्स्ट पुस्तक में आप ಅಂದ್ರೆ ನೀವು. ओके, आप अ से ऊ तक की मात्राओं के बारे में, अ से ऊ तक बड़ी ऊ तक मात्राओं के बारे में सीख चुके हैं ಅಲ್ವಾ. ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಬಡಿ ಊ ಕಿ ಮಾತ್ರಾವರೆಗೂ ನೀವು ಕಲ್ತಿದ್ದೀರಾ. ಆಯೇ ಉನೆ ದೊಹರಾಯೆ. ಅದನ್ನ ರಿವೈಸ್ ಮಾಡೋಣ ಬನ್ನಿ, ಅದನ್ನ ರಿವೈಸ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ. In your previous book, you have learned about the oval symbols from A to U. Let us revise them. Okay, ಅದನ್ನ ರಿವೈಸ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ. See here, ಸ್ವರ್ ಯಾವ್ಯಾವುದು.
स्वर ಮಾತ್ರಾಯೇ ಮಾತ್ರ ಮೀನ್ಸ್ ಸಿಂಬಲ್ಸ್, ಸ್ವರ್ ಏನೇ ಓವಲ್ಸ್. ಆಮೇಲೆ ಒಂದೊಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಉದಾಹರಣೆ. Okay, you all write this one, okay, in your book. Write in your book, children. ಫಸ್ಟ್ ಮಾತ್ರ, ಫಸ್ಟ್ ಯಾವುದು ಅ. ಅಗೆ ಯಾವ ಮಾತ್ರ ಇದೆಯಾ? ಫಾರ್ ಸ್ವರ್ ಅಗೆ ಯಾವ್ದಾದ್ರು ಮಾತ್ರ ಇದೆಯಾ? ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನೋ, ದಟ್ ಇಸ್ ಡ್ಯಾಶ್. ಓಕೆ, ಏನು ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅಗೆ ಯಾವ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ. ವ್ಯಂಜನ್ ಹೇಗಿದೆಯೋ ಹಾಗೆ ಬರಿತೀವಿ. ಮತ್ತೆ ಅ ಸೌಂಡ್ ಜೊತೆಗೆ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮೀನ್ಸ್ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಾನು 2 letter ವರ್ಡ್ಸ್, 3 letter ವರ್ಡ್ಸ್, 4 letter ವರ್ಡ್ಸ್ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಎಲ್ಲ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕೋರ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಅಜಗರ್ ಅಂತ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವಿಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಫ್ರಮ್ 2 letter, 3 letter, 4 letter ಒಂದೊಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಬರೆಯೋಣ. ಓಕೆ, ಘರ್. ಓಕೆ, ನೀವು ಇನ್ನು ಮೋರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಸ್ ಬರೆಯಬಹುದು. ಘರ್, ನಲ್, ರಥ್, ಟಬ್, ಬಸ್, ಕಪ್. ಎಷ್ಟೊಂದು ವರ್ಡ್ಸ್ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಅದನ್ನ 2 letter ವರ್ಡ್ಸ್ ವಿತೌಟ್ ಸಿಂಬಲ್ಸ್. ಇದೇನಾದ್ರೂ ಮಾತ್ರೆಗಳು ಇದೆಯಾ? ಇಲ್ಲ. ಓಕೆ, ನಾವು ನೆಕ್ಸ್ಟ್ 3 letter ವರ್ಡ್ಸ್. ಕಲಂ, ಕಲಂ, ಕಮಲ್, ನಯನ್, ಬತಕ್, ಬಹಸ್. ಎಷ್ಟೊಂದು ವರ್ಡ್ಸ್ ಇದೆ ಅಲ್ಲ, 3 letter ವರ್ಡ್ಸ್ ವಿತೌಟ್ ಸಿಂಬಲ್ ಇರೋ ವರ್ಡ್ಸ್. ನಾವು 4 letter ವರ್ಡ್ಸ್ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಅಜಗರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನೇ ಬರೆಯೋಣ. ಅಜಗರ, ಅಜಗರ್. Write in your copy in your text book, children. अगे कोई के लिए कोई मात्रा नहीं होती. मीन्स ವ್ಯಂಜನ್ ಹೇಗಿದೆಯೋ ಹಾಗೆ ಬರೀತೀವಿ ಅದನ್ನ. ಅ ಸೌಂಡ್ ಜೊತೆ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಅಂತ ಬಾಯಿ ಓಪನ್ ಮಾಡಬೇಡಿ. ಆ ಅಂತ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ದಟ್ ಈಸ್ ಆಕಿ ಮಾತ್ರ ಬರುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ. ಘರ್, ಕಲಂ, ಅಜಗರ್. ನಾವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೆಕೆಂಡ್ ಆಕಿ ಮಾತ್ರ. ಆಕಿ ಮಾತ್ರ ಮೀನ್ಸ್ ವಿಚ್? ಆ ಆಫ್ಟರ್ ವ್ಯಂಜನ್ 1 line ಅಲ್ವಾ? ಆಫ್ಟರ್ ವ್ಯಂಜನ್ 1 line ಕೊಟ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಆ ಸೌಂಡ್ ಜೊತೆಗೆ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಗೆ ಆ ಕೊಟ್ರೆ ಕಾ, ಬಗೆ ಆ ಕೊಟ್ರೆ ಬಾ, ಗೆ ಆ ಕೊಟ್ರೆ ಸಾ. ಆ ತರ ಬಾಯಿ ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿದ್ರೆ ಸ, ಸಾ, ಕ, ಕಾ. ಓಕೆ, ನಾವು ಹಿಯರ್ ದೇ ಗೇವ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆಗ್. one more example, tell me. कान. क के लिए आ की मात्रा न, कान. You can write one more example. माला, म आ की मात्रा ल, आ की मात्रा माला. Okay, here आ की मात्रा. Okay, आ की मात्रा ಕೊಟ್ಟಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಆ ಬಾಯಿ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಆ, ಗ, ಗ, ಅ ಸೌಂಡ್. ಕಾ, ಆ ಸೌಂಡ್ ಆಯ್ತು. ನ, ನ, ಅ ಸೌಂಡ್. ಕಾ, ನ. म के लिए आ की मात्रा मा, ल के लिए आ की मात्रा ला, माला. ओके, नेक्स्ट छोटी. छोटी के लिए व्यंजन के आगे मीन्स व्यंजन ಹಿಂದೆ ನಾವು ಕೊಡಬೇಕು. ಓಕೆ, ವ್ಯಂಜನಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ छोटी ಮಾತ್ರ ಕೊಡಬೇಕು. in text book they have given चिड़िया. चिड़िया. च के लिए छोटी की मात्रा ಎರಡ್ ಹೇಳಬಾರದು, ಬೇಗ ಬಾಯಿಂದ. ದಿಸ್ ಇಸ್ ಅಲ್ಪ ಪ್ರಾಣ. ಓಕೆ, ಅಲ್ಪ ಪ್ರಾಣ ಅಂದ್ರೆ ಸಾರಿ ಋಸ್ವ ಸ್ವರ ಇದೆಲ್ಲ. ಓಕೆ, ಋಸ್ವ ಸ್ವರ ಮೀನ್ಸ್ ಬಾಯ್ ಸ್ವಲ್ಪನೇ ಟೈಮ್ ತಗೋತೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋಕೆ, ಉಚ್ಚಾರ ಮಾಡೋಕೆ ಟೈಮ್ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ. ಚಿ, ಡಿ, ಯಾ. ಆಕೆ ಮಾತ್ರ ಬಂತು ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ. ದಿಸ್ ಇಸ್ ಬೋತ್ छोटी की मात्रा. चिड़िया यानी बर्ड, आग यानी फायर, कान यानी ईयर, माला यानी हार, माला. ಮತ್ತೊಂದು ವರ್ಡ್ ಹೇಳಿ. ಕಿತಾಬ್ ಅಲ್ವಾ? ಕಿತಾಬ್ ಅಲ್ಲ, ಕಿತಾಬ್. ಇನ್ನೊಂದು ವರ್ಡ್ ಹೇಳಿ, छोटी की ಮಾತ್ರ ಇರೋದು.
हिरण. ओके, ह के लिए छोटी की मात्रा हिरण. नाउ फोर्थ वन, बड़ी ई. ಬಡಿ की ಮಾತ್ರ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಆಫ್ಟರ್ ವ್ಯಂಜನ್ ಮೀನ್ಸ್ ವ್ಯಂಜನ್ ಆದ್ಮೇಲೆ ಕೊಡಬೇಕು. बड़ी की मात्रा in your textbook need any nest, need any nest. Excuse me children, 1 minute. Need any nest. Okay, one more word, बड़ी की मात्रा इरोದು. बड़ी की मात्रा इरो वर्ड्स नेन ಬಂತಾ? बड़ी की मात्रा इरो वर्ड्स मछली, बड़ी की मात्रा हियर. ಇನ್ನೊಂದು one more word, हाथी. थ के लिए बड़ी की मात्रा. नाउ फिफ्थ वन, ऊ. छोटी ऊ की मात्रा ಹೇಗೆ बिलो द व्यंजन सीधा ಕೊಡಬೇಕು. ओके, बिलो द व्यंजन you have to give circle here. okay, this is छोटी ऊ की मात्रा. छोटी ऊ की मात्रा ಇರೋ ವರ್ಡ್ಸ್ ಹೇಳಿ ನಿಮ್ಮ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? बुढ़िया. राइट, फर्स्ट वन बुढ़िया. बुढ़िया. नेक्स्ट वन पुल. पुल यानी ब्रिज. नेक्स्ट ಇನ್ನೊಂದು कुसुम. कुसुम यानी फ्लावर. ऊ की मात्रा छोटी ऊ की मात्रा इरोದು बुढ़िया, पुल, कुसुम. नाउ नेक्स्ट लास्ट वन, बड़ी ऊ की मात्रा. बड़ी ऊ की मात्रा ಏನು ಬರುತ್ತೆ? बिलो द व्यंजन झुककर. ಯಾವುದು ಬರುತ್ತೆ? ಚೂಹಾ. ನಿಮ್ಮ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? फूल. फूल ಆದ್ಮೇಲೆ ಚೂಹಾ. ಮತ್ತೆ बड़ी ऊ की मात्रा ಇರೋದು बूढ़ा. अंडरस्टूड? अ के लिए कोई मात्रा नहीं होती. घर, कलम, अजगर. एग्जाम्पल्स. ओके, उदाहरण यानी एग्जाम्पल्स. उदाहरण यानी एग्जाम्पल्स. अ के लिए कोई मात्रा नहीं होती. घर, कलम, अजगर. आ के लिए कोई आ के लिए आफ्टर व्यंजन स्टैंडिंग लाइन आग, कान, माला. छोटी के लिए बिफोर व्यंजन ಅಂದ್ರೆ ವ್ಯಂಜನಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಆದ್ರೆ ಅದನ್ನ ಪೀछे ವ್ಯಂಜನಕ್ಕೆ आगे ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. चिड़िया, किताब, हिरण. बड़ी के लिए व्यंजन के बाद में मीन्स व्यंजन ಬರ್ದಾದ್ಮೇಲೆ बड़ी की मात्रा ಕೊಡಬೇಕು. नीर, मछली, हाथी. छोटी ऊ की मात्रा व्यंजन के नीचे. ओके, बुढ़िया, पुल, कुसुम. बड़ी ऊ के लिए व्यंजन के नीचे झुककर ಬಾಗಿರೋದಿರುತ್ತೆ. फूल, चूहा, बूढ़ा. So copy this one children in your book only. And today's homework you all know page number, sorry I don't know page number, you have to write second page. Okay, first page in last week you have written, second page today's homework, and first prarthana poem shabdarth you have to write. And now next page number 8 open.
We'll practice some more words with the to u ki matra vargu iro words anna practice ಮಾಡೋಣ. You all write in your book, okay? This is in your textbook also, but you have to write, say and write in your book. Book ಅಲ್ಲಿ ಬರೆದು practice ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನ. Right? We'll read afterwards, okay? Write first. You can see now my handwriting. By heart ಗೆ ಶಬ್ದಾರ್ಥ also children, okay? By heart ಮಾಡಬೇಕು. For FA1 first lesson also and second lesson is there, and bridge course ಅಲ್ಲಿ ನಾನು ಏನು ಹೇಳಿದೆ ಅದೆಲ್ಲ ಇದೆ, okay? First lesson, second lesson and ಮತ್ತೆ bridge course ಅಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಿದೆ ಅದೆಲ್ಲ ಇದೆ. ಮುನಿ ಗುಡಿಯ ಲಾಠಿ. See, when you giving ಊಕಿ ಮಾತ್ರನೋ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ. ಎಲ್ಲಿ ಊಕಿ ಬಡಿ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಇದೆ ಅದನ್ನ ನೋಡ್ಕೊಂಡು ಕೊಡಿ. ಎಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಾ, ನಾರ್ಮಲ್ ಆಗಿ ಎಲ್ಲ ಚೋಟಿ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಕೊಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀರಾ. ಎಲ್ಲಿ ಊಕಿ ಮಾತ್ರ ಬಡಿ ಊಕಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಬಡಿ ಊಕಿ ಉಲ್ಟಾ ಕೊಡ್ಬೇಕು, ಓಕೆ? Okay, pause the video and you also copy, okay? Now see, first word is, try to read children. न के लिए आ की मात्रा ना, न ना, न गे आ ना, ना र, अनार. अनार यानी pomegranate. If you want meanings, write there, okay? Pomegranate. P-O-M-E-G-R-A-N-A-T-E. Pomegranate. अनार यानी pomegranate. अम र के लिए दिस इज बड़ी ऊ की मात्रा, ओके? रू ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀವಿ, ರ ಗೆ ಮಾತ್ರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ಅಮರುದ. ಅಮರುದ್ यानी गावा फ्रूट. GUAVA गावा. नेक्स्ट आ म. आम यानी
mango. If you want to write meanings, write there only in your book or write in your textbook, underline ಮಾಡ್ಕೊಂಡು meanings ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. ಆಗ್, ಆಗ್ yani fire. ग, आग यानी फायर. इमली, इमली यानी टैमरिंड. हुणसे, ओके, TAMARIND, टैमरिंड, इमली, हुणसे. अनार, अमरूद, आम, आग, इमली. ओदो प्रैक्टिस ಮಾಡಿ. नेक्स्ट थर्ड वन, सॉरी सेकंड लाइन ओदे. क के लिए छोटी ई की मात्रा. छोटी ई की मात्रा मीन्स क ई की. ये ಓದಬೇಕು. ಕ ಈ की त आ ता किताब. किताब यानी बुक. क के लिए बड़ी ई की मात्रा की. क ई की. ल कील यानी नेल, मोळे. ಮೇಕ್ ಹೊಡಿತೀವಲ್ಲ ಅದು नेल. पिन, पिन यानी पिन ओनली, PIN, पिन इंग्लिश. प के लिए छोटी ई की मात्रा पिन अनबारದು, पिन. ओके, बड़ी ई की मात्रा ಇದೇನಾಗುತ್ತೆ पिन ಆಗುತ್ತೆ. ಇದು छोटी ई की मात्रा, सो पिन. प ई पिन. अचार, अ च आ चा, अचार. अ साउंड ಇದೆಲ್ಲ. अचार यानी पिकल, PICKLE. पिकल यानी पिकल ಗೊತ್ತಲ್ಲ, अचार. बाजा, बाजा यानी ड्रम और एनी इंस्ट्रूमेंट. ओके, म्यूजिक इंस्ट्रूमेंट. बाजा पिपानी आगुते. ओके, बाजा मीन्स. गुड़िया यानी सी. ग के लिए ऊ की मात्रा, ड के लिए छोटी ई की मात्रा. ग उ गु, ड ई डी, य आ या, गुडी या, डॉल. नेक्स्ट वन, लाठी. लाठी यानी स्टिक. लाठी, ठ के लिए बड़ी की मात्रा ठी, लाठी यानी स्टिक. नेक्स्ट वन, स के लिए बड़ी ऊ की मात्रा सू, र ज. अ साउंड ಇದೆರಡು. सू र ज, सूरज यानी सन. नेक्स्ट, फ के लिए बड़ी ऊ की मात्रा फूल. फूल यानी फ्लावर, FLOWER, फ्लावर, फूल. चरण, चरण यानी फूट, FOOT, फूट. चरण यानी पाद. चरण ಎಲ್ಲ ಅ ಸೌಂಡ್ ಇರೋ ಲೆಟರ್ಸ್. ಓಕೆ, ಯಾವುದು ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ. ओके, ह के लिए ई की मात्रा ही, र न. अ साउंड इरो वर्ड्स, दिस इज ई. हिरण, हिरण यानी डीर. हिरण यानी डीर. द के लिए आ की मात्रा दा. त के लिए छोटी ऊ की मात्रा तू, न. दातून. दातून यानी ब्रश, हल्लूचो ब्रश, BRUSH, ब्रश. बादल, नेक्स्ट वर्ड इज बा. ब के लिए आके मात्रा द ल. बादल यानी क्लाउड. तराजू, तराजू. तराजू यानी वेइंग मशीन. ಅಂದ್ರೆ ತಕ್ಕಡಿ. ओके, तराजू मीन्स वेइंग मशीन, तಕ್ಕಡಿ. तराजू बड़ी ऊ की मात्रा. शिकार, श के लिए छोटी ई की मात्रा शी, क के लिए आ की मात्रा का, र. शिकार, शिकार यानी हंटर. सॉरी, शिकार यानी हंट, हंटिंग, राइट. हंटर यानी शिकारी, हंटिंग. शिकार यानी हंटिंग. बीमार,
ब के लिए बड़ी की मात्रा बी, म के लिए आ की मात्रा मा, र बीमार, बीमार यानी सिक, और इल आलू, लास्ट वन इज आलू, आलू यानी you all know potato, आलू यानी potato. Okay, after finishing that, pause the video and finish it, and we'll revise once again. Okay. Sorry, these letters I have left now. Muni yani sage. Sorry, children. S-A-G-E, sage. Muni yani sage. Kamal yani lotus. Kusum yani flower. Kusum also flower only. क के लिए ऊ की मात्रा, स के लिए ऊ की मात्रा, म कुसुम, कुसुम यानी फ्लावर. Pause it and complete. And try to read these words, children. All matra ನೀವು ಏನು ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾತ್ರೆಗಳನ್ನು ಕಲ್ತಿದ್ದೀರಾ ಅದೇ ಮಾತ್ರೆಗಳನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡಿ ವರ್ಡ್ಸ್ ಅನ್ನ. ಈ ಮಾತ್ರೆ ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಮುಗಿತಲ್ಲ, ಇದನ್ನ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮೀನ್ಸ್ ಹಿಂದಿ ನೀವು ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಕಲಿತೀರಾ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಈ ಮಾತ್ರೆಗಳು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು. ಓಕೆ, ಆಫ್ಟರ್ ದಟ್ ವಿಲ್ ಡೂ exercise, this exercise. Okay, in next class we'll do this one over. Anar, anar, anar yani pomegranate. Second one is amarud, amarud, amarud yani gava, gava fruit. Am yani mango. Ag yani fire. Imali, imali yani tamarind, hunse. कील, कील यानी नेल, NAIL, नेल, मेक नेल. पिन, सॉरी पिन, पिन यानी पिन ओनली. अचार, अचार, अचार यानी पिकल. बाजा, बाजा यानी ड्रम और एनी इंस्ट्रूमेंट. ओके, ग के लिए ऊ की मात्रा, ड के लिए छोटी की मात्रा, य के लिए आ की मात्रा. गुड़िया, गुड़िया यानी डॉल. लाठी, लाठी यानी स्टिक. सूरज, सूरज यानी सन. फूल, फूल यानी फ्लावर. चरण विदाउट सिंबल सी, विथ याವುದು ಮಾತ್ರ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. चरण, चरण यानी फूट. ह के लिए छोटी की मात्रा हिरण, हिरण, हिरण यानी डीर. दातून, द के लिए आ की मात्रा, ट के लिए छोटी ऊ की मात्रा. दातून, तून ಅಲ್ಲ छोटी ऊ की मात्रा ಇರೋದ್ರಿಂದ ಬೇಗ ಸ್ಕಿಪ್ ಮಾಡಬೇಕು. दातून, दातून यानी ब्रश. बादल, बादल यानी क्लाउड. तराजू, तराजू यानी वेइंग मशीन, तकड़ी. श के लिए छोटी की मात्रा शिकार, शिकार यानी हंटिंग. शिकारी ಅಂದ್ರೆ हंटर. ओके, बीमार, बीमार यानी सिक और इल. आलू यानी पोटैटो. ओके, this one copy and see this one I forgot again. मुनि यानी सेज, कमल यानी लोटस, फ्लावर यानी कुसुम. ओके, किताब यानी बुक. This one you have to practice for reading and practice meanings also, children. In next class we'll do exercise. Second main, चित्र देखकर उनके नाम लिखिए, and last main प्रत्येक शब्द को दो दो बार लिखिए. We'll do in the next class. Okay, children, and do this homework. Okay, first main is shabdarth, one time from Prarthana poem, and one page is copywriting. Okay, second page copywriting. Okay, children, thank you.